कृषी मंत्री कोकाटेंचा रमी खेळतानाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर आता अजित पवारांनी कारवाईचे संकेत दिले। सोमवारी कोकाटेंसोबत बैठक होणार आहे, त्यानंतर निर्णय घेणार असल्याचं अजित पवार म्हणाले। पाहूया। मी असेल तर सोमवारी समोरासमोर चर्चा करणार आहे आणि त्याच्यानंतर मी काय तो निर्णय घेणार आहे। रमी खेळताना मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झालेल्या कृषी मंत्री कोकाटे यांचा फैसला आता सोमवारी होणार आहे। सोमवारी कोकाटेंना बोलावून चर्चा करणार आणि निर्णय घेणार असं कारवाईचे संकेत अजित पवार यांनी दिले। मी सोमवारी मी आहे का नाही, सोमवारी मी असेल तर सोमवारी नाहीतर मंगळवारी त्यांना बोलून त्यांच्याशी समोरासमोर चर्चा करणार आहे आणि त्याच्यानंतर मी काय तो निर्णय घेणार। त्याबद्दल तो निर्णय आमच्या अखत्यारीतला असेल, मुख्यमंत्री आम्ही ठरवून तो निर्णय घेऊ। शेतकऱ्यांसंदर्भातल्या वक्तव्यावरून दोनदा कोकाटेंना सूचना दिल्या होत्या। इजा बिजा झालं, आता तिजा होऊ देऊ नका असं सांगितलं होतं। हे जाहीरपणे अजित पवार म्हणाले। आता रमीच्या वादानंतर सुद्धा त्यांनी सरकारलाच भिकारी म्हटलंय, त्यामुळे अजित पवार सुद्धा कोकाटे यांच्यावर नाराज आहेत। शेतकऱ्यांकडनं 1 रुपया शासन घेतं, शेतकऱ्यांना 1 रुपया देत नाही आम्ही। शेतकऱ्यांकडनं 1 रुपया शासन, म्हणजे भिकारी कोणी शासन आहे, शेतकरी नाही। मागे एकदा त्यांच्याकडनं असंच काही गोष्ट घडून गेली, तेव्हाही मी त्याची दखल घेतली होती आणि त्यांना सांगितलेलं होतं की हे असं होता कामा नये। परत दुसऱ्यांदा घडलं, दुसऱ्यांदा पण मी त्यांना जाणीव करून दिली, इजा झाले बिजा झाले, तिजाची वेळ आणू नका। आता कोकाटेंना मंत्रिपदावरून काढणार की त्यांचं कृषी खातं काढणार हे सोमवारी स्पष्ट होईल। पण दुसरीकडे कोकाटेंचा विधान परिषदेमधला व्हिडिओ नेमका कसा समोर आला, शूट कोणी केला याची चौकशी सुरू झाल्याची माहिती अजित पवार यांनी दिली। म्हणजेच विधान परिषदेत रमी खेळण्यावरून तात्काळ कारवाई दूरच, पण ज्यांनी कोकाटेंना उघडं पाडलं त्याचा शोध सुरू आहे। विधिमंडळाचा जो एरिया आहे तो राम शिंदेसाहेब आणि राहुल नार्वेकरजी या दोघांच्या अखत्यारीमध्ये येत असतो। त्यांनी पण त्याच्याबद्दलची चौकशी लावलेली आहे अशी माझी माहिती आहे की नक्की तिथं काय झालंय ते म्हणतायत। मी ते करतच नव्हतो, नक्की काय आहे हे निष्पन्न होईलच। जो कोणी व्यक्ती इन्व्हेस्टिगेशन मध्ये सापडेल, मला असं वाटतं आम्ही तर त्या व्यक्तीचा सत्कार करूच, पण 4 कोटी लोक या महाराष्ट्रातले त्या व्यक्तीचा सत्कार त्या ठिकाणी करतील असाही विश्वास माझ्यासारख्याला त्या वाटतो। आणि ही जलद गतीने विधान परिषदेमध्ये सभापतींच्या माध्यमातून जी काय त्या ठिकाणी इन्व्हेस्टिगेशन होते, याच्या मागे राजकारण काय असेल याचा अंदाज तुम्हाला सर्वांना आहे। कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी सरकारवर दबाव तर आहेच, आंदोलन सुद्धा सुरू आहे। स्वतः मुख्यमंत्र्यांनी सुद्धा कोकाटेंचं रमी खेळणं सरकारसाठी भूषणावह नाही अशा शब्दात नाराजी व्यक्त केली। त्यामुळे कोकाटे यांच्यावर नेमकी कोणती कारवाई होते हे सोमवारी स्पष्ट होईल। अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।